आजची गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी ऐकायला हवी. कारण आपल्या बहिणी, आपल्या मुली नोकरी करण्यासाठी घराबाहेर जात असतात. त्यांची सुरक्षा हा कायमच आपल्या चिंतेचा विषय असतो. आणि नाशिकमधील TCS कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक तरुणींबद्दल त्यांच्या आई वडिलांना, भावांना अशीच काळजी वाटत होती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नाशिकमध्ये नेमकं काय घडलंय हे या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नाशिक, ज्याला आपण कुंभनगरी म्हणतो, जिथे शांतता आणि अध्यात्म आहे. पण याच शहरात एका मोठ्या काचेच्या इमारतीत सुटाबुटात वावरणाऱ्या लोकांच्या गराड्यात असं काही शिजत होतं, ज्याने आज संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. नोकरी हे तर फक्त एक निमित्त होतं, खरा खेळ तर वेगळाच होता. 11 हिंदू मुलींची ती किंकाळी जेव्हा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली ना, तेव्हा एका अशा धर्मांतर फॅक्टरीचा पर्दाफाश झाला, ज्याचे धागेदोरे थेट परदेशापर्यंत, दहशतवादापर्यंत जोडलेले. आतापर्यंत नेमकं काय काय घडलं, पोलिसांनी कोणत्या धक्कादायक पुरावे आहेत त्या पुरांवर हात ठेवलाय, आजच्या विशेष भागात आपण या संपूर्ण प्रकरणाचा असा सविस्तर आढावा घेणार आहोत, जो पाहून तुम्ही तुमच्या मुलीला किंवा बहिणीला ऑफिसला पाठवताना 10 वेळा विचार कराल. हा केवळ एक गुन्हा नाही, हे एक वैचारिक युद्ध आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल छत्रे. तुम्हालाही अशाच रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आलात. लवकरात लवकर प्रमिल छत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी आणखी नवनवीन गोष्टी घेऊन येईल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS यासारख्या नामांकित कंपनीचं नाव ऐकून कोणत्याही सुशिक्षित मुलीला तिथे काम करण्याची ओढ वाटणे स्वाभाविक आहे. या प्रकरणाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी होते, जेव्हा या कंपनीत काम करणाऱ्या काही हिंदू तरुणींच्या वागण्यात अचानक बदल होऊ लागला. नाशिकच्या सामाजिक वातावरणात खळबळ उडून देणाऱ्या या प्रकरणाची पाळेमुळे नाशिकच्याच एका नामांकित महाविद्यालयामध्ये रुजली होती. तौसिफ अत्तार आणि पीडित तरुणी हे दोघेही नाशिकमधील एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. कॉलेजमध्ये असताना तौसिफनं अत्यंत नियोजन पद्धतीनं तिच्याशी मैत्री केली. पदवी पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही नाशिकमधील TCS या IT कंपनीमध्ये नोकरी मिळाली. एकाच शहरात, एकाच कार्यालयात काम करत असल्यामुळे त्यांच्यातील संवाद वाढत गेला. कामाच्या बहाण्याने तौसिफने पीडितेशी जवळीक वाढवली. लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्याने पीडितेवर पहिल्यांदा नाशिकमध्येच लैंगिक अत्याचार केले. या नराधमानं केवळ अत्याचारच केले नाहीत, तर ते व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करायचा आणि याच व्हिडिओचा शस्त्र म्हणून वापर करून त्याने तिला वारंवार ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे तौसिफने स्वतःच्या मित्रांनाही या गुन्ह्यात सामील करून घेतले. तौसिफच्या सांगण्यावरून त्याच्या मित्रांनाही पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. काही काळानंतर पीडित मुलीच्या वागण्या बोलण्यामध्ये कमालीचा बदल झाला. जी मुलगी आधुनिक कपडे परिधान करायची, ती अचानक बुरखा किंवा तशाच पद्धतीचे कपडे घालू लागली. घरच्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांना समजलं की ती मुलगी रमजानचे उपवास म्हणजे रोजा धरती. हिंदू कुटुंबातील मुलीचे हे वर्तन पाहून आई वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी जेव्हा तिला विचारणा केली तेव्हा तिने सुरुवातीला काही सांगण्यास नकार दिला, पण तिच्या चेहऱ्यावरील भीती बरंच काही सांगून जात होती. अखेर विश्वासात घेतल्यावर तिने आपल्यावर जो ओढवलेला प्रसंग आहे तो घरच्यांसमोर कथन केला. घरच्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. नाशिक पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास चक्र फिरवली. TCS सारख्या मोठ्या कंपनीत हे सर्व घडत असल्याने पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला. पीडित तरुणीच्या मोबाईलमधील
चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि संशयित आरोपींच्या लोकेशनची माहिती गोळा करण्यात आली. पोलिसांनी प्लॅनिंग करून कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे ताब्यात घेतले, जेणेकरून आरोपींना पळवाट उरणार नाही. पोलिसांनी सर्व पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांना धीर दिला आणि जवळपास 11 पीडित तरुणी हिमतीने पुढे आल्या. जेव्हा एखादी नवीन हिंदू मुलगी नोकरीला लागायची तेव्हा तिची टीम लीडर जी असायची त्या कंपनीमध्ये, तिचं नाव होतं निदा खान. निदा खान आणि तिचे साथीदार तिच्याशी जवळीक साधायचे. तिची कौटुंबिक परिस्थिती, तिची श्रद्धा आणि तिचे मित्रमैत्रिणी यांची माहिती काढली जायची. त्यानंतर हळूहळू हिंदू धर्मातील प्रथांबद्दल शंका निर्माण केल्या जायच्या. तुमच्या धर्मात स्त्रियांना स्थान काय? इथपासून सुरू झालेला प्रवास इस्लाम हाच शांतीचा आणि न्यायाचा धर्म कसा आहे हे सांगितलं जायचं. मुलींना महागड्या भेटवस्तू देणं, त्यांना पार्ट्यांना नेणं आणि तिथे त्यांचे काही खासगी फोटो काढणं हा या कटाचा भाग होता. एकदा का मुलगी ह्या जाळ्यात अडकली ना की तिला ब्लॅकमेल करणं सोपं जायचं. आतापर्यंत तपासात असं समोर आलंय की काही मुलींना तर सक्तीने नमाज पडायला पण लावली जात होती. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये किंवा डेस्कवर बसवून त्यांना गोमांस खाण्यासाठी प्रवृत्त केलं जायचं. जर कोणी नकार दिला तर तिचा पगार रोखणं, तिला टर्मिनेशनची भीती दाखवणं असे प्रकार सर्रास सुरू होते. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ऑफिसच्या एका केबिनमध्ये मुलींना बसवून तासनतास धार्मिक व्हिडिओ दाखवले जायचे. हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्र त्यांना दाखवून त्यांच्या मनातील श्रद्धा मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न व्हायचा. काही वेळा तर आमच्या छातीकडे एकटक नजर लावून बघायचे, आमच्या शरीराला चुकीचा स्पर्श करायचे आणि घाणेरड्या कमेंट पास करायचे. अहो, एवढंच नाही तर साताऱ्यातील त्या पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की त्याला एका खोलीत कोंडून दानिश आणि तौसिफ यांनी बळजबरीनं बीफ खायला लावलं. त्याने विरोध केला तेव्हा त्याच्या विरोधात कठोर कारस्थान करण्यात आले. त्याच्यावर कामाचा लोड वाढवला, त्याच्यावर दबाव आणला. त्याचा पेहराव जो होता त्यांचा तो बदली करून त्याला गोल टोपी देखील घालण्यात आली. यातील काही मुलींनी कबूल केले की त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला जायचा आणि त्यांना निकाह करण्यासाठी एका मौलवीकडे नेण्यात आलं होतं. कंपनी खूप मोठी होती आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि कडक सुरक्षा होती. जर पोलीस गणवेशात तिथे गेले असते तर पुरावे नष्ट झाले असते. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तांनी स्पेशल ऑपरेशन आखलं. काही महिला पोलीस कर्मचारी आणि तरुण पोलीस अधिकारी, हाऊसकीपिंग स्टाफ, सिक्युरिटी गार्ड आणि कॅन्टीनमध्ये कामाला असलेल्या मुलांच्या वेशात कंपनीत शिरले. या पोलिसांनी तिथे 8 ते 10 दिवस प्रत्यक्ष काम केलं. झाडू मारताना किंवा चहा देताना त्यांनी निदा खान आणि तिची टोळी, जिथे मुलं होती, ते या मुलांशी कसं वागतायत, त्यांना कोपऱ्यात नेऊन काय बोलतायत यावर बारीक लक्ष ठेवलं होतं. पोलिसांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की कंपनीच्या काही विशिष्ट भागात सक्तीनं धार्मिक कृत्य करून घेतली जात होती आणि हिंदू धर्माचा अपमान केला जात होता. एकदा खात्री पटल्यावर SIT नेमण्यात आली. त्यांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. पीडित मुलींच्या संमतीने त्यांच्या मोबाईलमधील चॅट्स ते सगळं ट्रॅक करण्यात आलं, ज्यामध्ये निदा खान आणि दानिश यांनी आज कोणाला टार्गेट करायचं किंवा कोणत्या मुलीला निकाहासाठी तयार करायचं याबद्दलचे कोडवर्ड्स हे सर्व मेसेजेस त्याच्यामध्ये सापडले. आणि या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अश्विनी चैनानी, दानिश शेख, तौसिफ अत्तार, आसिफ अन्सारी, शाफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे. कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर तक्रार करणाऱ्या मुलींनाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या मुली त्या बाईकडे गेल्या होत्या, त्या चैनानीकडे गेल्या होत्या, पण तिने अजिबात लक्ष नाही दिलं. पोलिसांनी या सर्वांवर विनयभंग, धार्मिक भावना दुखावणारे आणि धर्मांतर बंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कोठडीत घेतले. मुख्य सूत्रधार निदा खान, जिने या संपूर्ण रॅकेटचं नेतृत्व केलं, ती अद्याप फरार आहे.
पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला असता तिने अनेक हिंदू मुलींचे आधार कार्ड आणि पासपोर्ट जप्त करण्यात आले होते. यामुळे संशय बळवलाय की या मुलींना परदेशात पाठवण्याची देखील तयारी सुरू होती. ATS महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं आणि NIA या प्रकरणाचा ताबा घेतला, कारण तपासात असे काही कोडवर्ड्स आणि बँक ट्रान्झॅक्शन सापडले आहेत की ज्यांचा संबंध थेट सीमापार असलेल्या संघटनांशी जोडला जातो. यामध्ये दहशतवादाचाही अँगल तपासला जातो. धर्मांतरासाठी एका ठराविक खात्यातून लाखो रुपये या कंपनीत काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आले होते. सुरुवातीला फक्त 2 मुली समोर आल्या होत्या, पण नंतर हीच संख्या 11वर पोहोचली. आणि हे प्रकरण केवळ नाशिक पुरतं मर्यादित नाही. यातून काही अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेले. पहिलं म्हणजे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अंतर्गत सुरक्षेची यंत्रणा खरंच काम करते का, की ती फक्त नावापुरती आहे? दुसरं म्हणजे वर्क कल्चरच्या नावाखाली धर्मांतराचा अजेंडा राबवला जात असताना कंपनीचे मालक झोपले होते का? आणि तिसरा मुद्दा म्हणजे सोशल मीडिया आणि डेटिंग ॲपचा वापर करून या मुलींना आधीच जाळ्यात ओढलं गेलं होतं का? मित्रांनो, आज नाशिकमध्ये जे घडलंय ना, ते उद्या पुण्याला, मुंबईला किंवा तुमच्या गावातही घडू शकतं. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणी तुमच्यावर काही विशिष्ट गोष्टींची सक्ती करत असेल ना, तर गप्प बसू नका. ती पहिलीच ठिणगी असते. आतापर्यंतच्या तपासातून हे स्पष्ट झाले की हा एक सायलेंट क्राईम आहे, जे हळूहळू विष कालवतात. आई वडिलांना माझी विनंती आहे, आपल्या मुलांशी संवाद साधा. त्यांचा संवाद कायम त्यांच्यासोबत संवाद ठेवा. त्यांच्या ऑफिसमध्ये काय चालतं, त्यांचे मित्र कोण आहेत यावर बारीक लक्ष ठेवा. कारण ही लढाई फक्त पोलिसांची नाही, ही आपली सुद्धा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.